ज्या फरार मेहुल चोक्सीच्या भारतीय तपास यंत्रणा अनेक वर्षापासून शोध घेत आहेत त्या चोक्सीला अखेर अटक झाली आहे। बेल्जियममधून त्याला अटक करण्यात आली आहे। आता मेहुलच्या प्रत्यार्पणासाठी भारताने प्रयत्न सुरू केले, त्यामुळे लवकरच कर्जबुडव्या मेहुल लवकर भारतात आणण्याची शक्यता आहे। पाहूयात काय आहे नेमकं प्रकरण। कर्जबुडव्या मेहुल चोक्सीला बेड्या। बेल्जियममधून चोक्सीला अटक। चोक्सीच्या प्रत्यार्पणाचे भारताकडून प्रयत्न। पंजाब नॅशनल बँकेत 13,500 कोटींचा घोटाळा करणाऱ्या फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीच्या अखेर मुसक्या आवळण्यात आल्यात। बेल्जियममधून चोक्सीला अटक झालेली आहे। गेल्या अनेक वर्षांपासून भारतातील तपास यंत्रणा मेहुल चोक्सीचा शोध घेत होत्या। चोक्सीची माहिती मिळताच भारतीय तपास यंत्रणांनी त्याच्या प्रत्यार्पणासाठी बेल्जियम पोलिसांना विनंती केली आणि अखेर इतक्या वर्षांपासून भारताला ज्या कर्जबुडव्या चोक्सीच्या अटकेची प्रतीक्षा होती त्याला अखेर अटक झाली आहे। पीएनबी घोटाळ्यातील मुख्य आरोपींपैकी मेहुल चोक्सी एक आहे। फरार भारतीय हिरे व्यापारी आणि गीतांजली ग्रुपचा तो मालक आहे। 2018 साली मेहुल चोक्सीनं भारतातून पलायन केलं आणि त्यानंतर भारतातून पळून गेल्यानंतर अँटिग्वा आणि बारबुडाचं नागरिकत्व मिळवलं। बेल्जियममध्ये अटक झाल्यानंतर चोक्सीने प्रकृती बिघडल्याचं कारण दिलेलं आहे। हेच कारण देत त्यानं जामिनासाठी अर्ज केलाय। मेहुल कर्करोगानं ग्रस्त असल्यानं त्याला जामीन देण्याची मागणी त्याच्या वकिलांनी केली आहे। मेरा क्लाइंट का वहाँ पर कैंसर का ट्रीटमेंट चल रहा है और जब उनको एंटीगा से उठा के डोमिनिका ले जाया गया था, तब जो उनका टॉर्चर हुआ था, आगे केस चलेगा। हम उसके अंदर बीच में अपील फाइल करके रिक्वेस्ट करेंगे कि उनको बेल ग्रांट की जाए। मेहुल चोक्सीचं प्रत्यार्पण सोपं नसून चोक्सी जामिनासाठी पूर्ण ताकद लावेल अशी प्रतिक्रिया पीएनबी घोटाळ्याची माहिती देणाऱ्या हरिप्रसाद एसवी यांनी दिली आहे। Extradition is not an easy task. And he is full of his wallet is full, and obviously he will employ the best of lawyers in Europe to avoid his extradition. 2018 साली चोक्सी भारतातून पळून गेल्यानंतर पंजाब नॅशनल बँक घोटाळा समोर आला होता। 2018 साली पीएनबी मध्ये 13,500 कोटींचा घोटाळा उघडकीस आला। घोटाळ्यात नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोक्सी मुख्य आरोपी आहेत। 2017 ते 18 दरम्यान पीएनबी अधिकाऱ्यांसोबत मिळून त्यानं बँकेची फसवणूक केली। परदेशी चलन कर्ज सुविधांसंदर्भातील लेटर ऑफ अंडरटेकिंग्सद्वारे त्यानं हा घोटाळा केला। अधिकाऱ्यांच्या मदतीनं नीरव आणि मेहुलनं एलओयू मिळवले। परदेशी बँकांकडून पीएनबीच्या हमीवर दोघांनाही कर्ज देण्यात आलं। मेहुल चोक्सीच्या अटकेवर मोदी है तो मुमकिन है अशी प्रतिक्रिया मंत्री आशिष शेलार यांनी दिली आहे। तर आधी त्याच्याकडून वसुली करा, मग शिक्षा करा अशी मागणी सुप्रिया सुळेंकडून करण्यात आली आहे। मोदी है तो मुमकिन है आणि बाकीच्यांसाठी हे काम भारताच्या हिताचं झाल्यावर मोदींमुळे रडगाणं सुरू होईल। दाऊद इब्राहिमला अटक करून आणलं पाहिजे, कारण भारतीय जनता पक्षाचा अजेंडा आहे दाऊदला फरफटत आणण्याचा। आणावं त्यांनी सगळ्यांनी आणि स्वागत केलं। पहिलं मेहुल चोक्सींना सांगा, आमच्या कष्ट करणाऱ्या लोकांनी जी पैसे दिले 2 लाख 5 लाख सगळ्यांचे शिक्षणाचे पैसे असतात आर्थिक, ते पहिले परत करा आणि नंतर मग त्या मेहुल चोक्सीला काय शिक्षा करायची ती सरकारने करावी। खूप असे इन्व्हेस्टर्स आहेत जे पंजाब नॅशनल बँकच्या या स्कॅममुळे जे आहे अडकलेले होते, त्यांचे पैसे अडकले होते आणि आज जेव्हा मेहुल चोक्सीला बेल्जियममध्ये अटक झाली आहे तर कुठे ना कुठे या खातेदारांना, या इन्व्हेस्टर्सला न्याय मिळणार असंही कळतं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रंजन रस्तोगी बरोबर दिल्लीहून मी उर्वशी खोना, झी 24 ताससाठी।